नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत। मी नीलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा विषय आपण बघणार आहोत इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 भिंगे व त्यांचे उपयोग। तर मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य कसे चालते हे आपण मागील भागात बघितलेलं आहे। डोळा हा एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे, ज्याच्या सहाय्याने आपण सृष्टीचे सौंदर्य बघत असतो। डोळ्याचे विविध भाग श्वेतपटल, पारपटल, नेत्रभिंग, बाहुली, बुबुळ आणि हे संयोजी स्नायू आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी प्रतिमा तयार होते ते हे दृष्टीपटल। थोडक्यात आपण मानवी डोळ्याचे विविध भाग बघितले। मानवी डोळ्यावर असलेल्या अत्यंत पातळ पारदर्शक पटलाला पारपटल असे म्हणतात। या पटलाच्या मागे गडद मांसल पडदा असतो, त्याला बुबुळ असे म्हणतात। बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते, त्याला डोळ्याची बाहुली असे म्हणतात। डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे नियंत्रण करण्यासाठी या बाहुलीचा उपयोग होतो। त्यानंतर भिंग, स्फटिकमय भिंग त्याच्या नाभीय अंतराची सूक्ष्म अदलाबदल करते आणि या भिंगामुळे डोळ्याच्या आतील पडद्यावर वास्तव व उलट प्रतिमा तयार होते। नाभीय अंतरामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याची भिंगाची जी क्षमता असते त्या क्षमतेला समायोजन शक्ती असे म्हणतात। निरोगी मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू हा डोळ्यापासून 25 सेंटीमीटर अंतरावर असतो। त्यानंतर या समायोजन शक्तीमध्ये जर काही बिघाड झाला तर जे काही दृष्टिदोष निर्माण होतात ते दृष्टिदोष 3 प्रकारचे आहेत। पहिला आहे निकट दृष्टिता। या दोषामध्ये मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही। योग्य नाभीय अंतर असलेला अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून निकट दृष्टिता या दोषाचे निराकरण करता येते। दूरदृष्टिता या दोषामध्ये मानवी डोळा दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण जवळच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकत नाही। योग्य नाभीय अंतर असलेला बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरून दूरदृष्टिता हा दोष घालवता येतो। आणि तिसरा आहे रुद्ध दृष्टिता। रुद्ध दृष्टिता म्हणजेच वाढत्या वयानुसार डोळ्याची जी समायोजन शक्ती कमी होते, त्यामुळे जवळ असणारे भिंगाचे स्नायू नाभीय अंतर बदलण्याची क्षमता गमावतात। या ठिकाणी काही वेळा रुद्ध दृष्टिता या दोषामध्ये दूरदृष्टिता व निकट दृष्टिता असे दोन्ही दोष जाणवतात आणि हा दोष दूर करण्यासाठी द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते। द्विनाभीय भिंगामध्ये हा जो वरचा भाग आहे हा अंतर्गोल भिंगाचा तयार झालेला असतो, तर खालचा भाग हा बहिर्गोल भिंगापासून तयार केलेला असतो। आणि अंतर्गोल भिंगाचा उपयोग निकट दृष्टिता हा दोष दूर करण्यासाठी होतो, तर बहिर्गोल भिंगाचा उपयोग दूरदृष्टिता हा दोष दूर करू शकतो। तर अशा प्रकारे द्विनाभीय भिंगामध्ये अंतर्गोल व बहिर्गोल भिंगाचा उपयोग करून या लेन्सेस तयार केलेल्या असतात। अंतर्गोल व बहिर्गोल भिंगाचा यामध्ये उपयोग केलेला असतो। आजकाल या बायफोकल लेन्सेसच्या ऐवजी म्हणजे द्विनाभीय भिंगाऐवजी प्रोग्रेसिव्ह लेन्सेसचा वापर केला जातो। प्रोग्रेसिव्ह लेन्सेस म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा, ही जी आहे ही आहे प्रोग्रेसिव्ह लेन्स। म्हणजे अशा प्रकारे 2 भिंग दाखवणारी या ठिकाणी
अशी सुस्पष्ट अशी आपल्याला रेषा दिसून येत नाही. तर या ठिकाणी कोणत्याही अंतरावरची वस्तू आपल्याला स्पष्टपणे पाहण्यासाठी या लेन्सचा उपयोग होतो. बायफोकल लेन्सच्या सहाय्याने आपल्याला एका ठराविक अँगल मधून, ठराविक कोनामधून लांबच्या किंवा जवळच्या वस्तूकडे पाहावं लागतं. आपल्या डोळ्याची किंवा आपल्या चष्म्याची आपल्याला थोडीशी हालचाल करावी लागते, म्हणजे वर खाली अशा प्रकारे ऍडजस्टमेंट करावी लागते. पण प्रोग्रेसिव्ह लेन्स मध्ये आपल्याला कोणत्याही अंतरावरची वस्तू स्पष्टपणे कोणतीही हालचाल न करता आपण पाहू शकतो. या अंतर्गोल व बहिर्गोल भिंगांचा उपयोग आपण बघितलं की दृष्टीदोष निराकरणासाठी केला जातो. त्या व्यतिरिक्त या अंतर्गोल व बहिर्गोल भिंगांचे उपयोग कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत. अंतर्गोल भिंगांचे उपयोग: वैद्यकीय उपकरणे, स्कॅनर, सीडी प्लेअर या उपकरणांमध्ये लेझर किरणांचा वापर केला जातो. हे आहेत लेझर किरण, आणि या उपकरणांचे कार्य योग्य रीतीने चालण्यासाठी त्यामध्ये अंतर्गोल भिंगांचा वापर केला जातो. दरवाजावर असणारी नेत्रदर्शिका हे एक छोटे संरक्षक उपकरण आहे, ज्याच्या सहाय्याने दरवाजाच्या बाहेरील परिसराचे अधिकाधिक विस्तीर्ण दृश्य पाहणे शक्य होते. सेफ्टी डोअर्सच्या ऐवजी अशा प्रकारे मुख्य दरवाजाला हे नेत्रगोल किंवा नेत्रदर्शिका हे उपकरण लावले जाते, आणि याच्या सहाय्याने आपण सेफ्टी म्हणजे सुरक्षितता ठेवू शकतो. तर या उपकरणामध्ये अंतर्गोल भिंगांचा वापर करतात. चष्म्यामध्ये आपण बघितलं, निकटदृष्टिता या दोषाचे निराकरण करण्यासाठी चष्म्यामध्ये अंतर्गोल भिंगाचा उपयोग केला जातो. या अंतर्गोल भिंगामुळे प्रकाश किरणांचे अपसरण होऊन मग ते प्रकाश किरण डोळ्यातील भिंगांपर्यंत पोहोचतात, आणि नंतर डोळ्याच्या भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. विजेरी म्हणजे टॉर्च, बल्बद्वारा निर्माण झालेल्या प्रकाशाला विखुरण्यासाठी अंतर्गोल भिंगाचा उपयोग केला जातो. टॉर्चमध्ये या ठिकाणी ही तुम्हाला दिसते, हे आहे अंतर्गोल भिंग. कॅमेरा, दुर्बीण व दूरदर्शी या उपकरणामध्ये प्रामुख्याने बहिर्गोल भिंगाचा उपयोग केला जातो. मात्र मिळणाऱ्या प्रतिमांचा जो दर्जा आहे तो उत्तम मिळण्यासाठी या उपकरणात हे जे नेत्रभिंग असतं, या नेत्रभिंगाच्या पुढे किंवा नेत्रभिंगामध्ये, या ठिकाणी नेत्रभिंगामध्ये अंतर्गोल भिंगाचाही उपयोग करतात. तर थोडक्यात अंतर्गोल भिंगाचे उपयोग बघा: टेस्टिंग ऑफ टीथ म्हणजेच दातांचं वैद्यकीय उपकरणामध्ये, बर्निंग मिरर ज्या वेळेला आपल्याला प्रकाश एकवटायचा असतो त्यावेळेला अंतर्गोल भिंगाचा उपयोग केला जातो. टॉर्च मध्ये, सोलार कुकर मध्ये प्रकाश किरण एकवटण्यासाठी पुन्हा याचा उपयोग केला जातो, आणि कारच्या हेडलाइट मध्ये सुद्धा या अंतर्गोल भिंगांचा उपयोग करतात. बहिर्गोल भिंगांचे उपयोग कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत. यूज ऑफ कॉन्व्हेक्स लेन्सेस. साध्या सूक्ष्मदर्शकामध्ये या बहिर्गोल भिंगाचा उपयोग केला जातो. साधा सूक्ष्मदर्शक तर कमी नाभीय अंतराच्या बहिर्गोल भिंगाने एखाद्या सूक्ष्म वस्तूची तिच्यापेक्षा मोठी, आभासी आणि सुलट प्रतिमा तयार होते. यालाच साधा सूक्ष्मदर्शक असे म्हणतात. यालाच मॅग्निफाईंग, साध्या सूक्ष्मदर्शकाला मॅग्निफाईंग ग्लास म्हणजेच विशालक असेही म्हणतात. साध्या सूक्ष्मदर्शकाचा उपयोग घड्याळे दुरुस्त करण्यासाठी, घड्याळ दुरुस्त करणारा घड्याळजी जो असतो तो अशा प्रकारे डोळ्याला एक उपकरण लावतो, त्यामध्ये हा साधा सूक्ष्मदर्शक वापरलेला असतो. म्हणजेच विशालक मॅग्निफाईंग ग्लासचा उपयोग केलेला असतो, आणि त्यामुळे अगदी छोट्या वस्तूची, सूक्ष्म वस्तूची
20 पट एवढी मोठी प्रतिमा मिळवता येते. आणि म्हणूनच घड्याळामध्ये असलेले छोटे छोटे जे पार्ट्स आहेत, छोटे छोटे जे भाग आहेत, ते बघण्यासाठी घड्याळजी या सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करतो. त्याचबरोबर रत्नांची पारख करण्यासाठी, रत्नांचे जे कारखाने असतात त्यामध्ये या रत्नांची पारख करण्यासाठी, त्यांच्यातील दोष शोधण्यासाठी या सूक्ष्मदर्शकाचा उपयोग केला जातो. संयुक्त सूक्ष्मदर्शक, कंपाऊंड मायक्रोस्कोप. प्रयोगशाळेमध्ये या मायक्रोस्कोपचा प्रामुख्याने वापर केला जातो. रक्तकणिका म्हणजे रक्तपेशी लॅबोरेटरीज मध्ये याचा उपयोग केला जातो. रक्ताचे नमुने घेऊन त्या रक्तामधून ज्या काही वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात त्या रक्तपेशी पाहण्यासाठी, प्राणी वनस्पतींच्या पेशी बघण्यासाठी किंवा बॅक्टेरिया, व्हायरस यासारखे सूक्ष्मजीव अभ्यासण्यासाठी या संयुक्त सूक्ष्मदर्शीचा उपयोग केला जातो. साध्या सूक्ष्मदर्शकाने या ज्या अतिसूक्ष्म अशा वस्तू आहेत या पुरेशा विशालित होत नाहीत आणि त्यामुळे त्यांचा अतिसूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी या संयुक्त सूक्ष्मदर्शीचा उपयोग करतात. संयुक्त सूक्ष्मदर्शक हा अतिसूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी वापरला जातो. बॅक्टेरिया व प्राणी व वनस्पतींच्या पेशी ज्या साध्या सूक्ष्मदर्शकाने पुरेशा विशालित होत नाहीत त्या पाहण्यासाठी याचा उपयोग करतात. हा नेत्रिका व पदार्थ भिंग अशा दोन बहिर्गोल भिंगांचा बनलेला असतो. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हे एक बहिर्गोल भिंग आहे आणि हे दुसरं आहे. तर या दोन बहिर्गोल भिंगांचा हा बनलेला असतो. पदार्थ भिंगाचा छेद हा लहान असतो व त्याचे नाभीय अंतरही कमी असते. नेत्रिकेचा आकार मोठा असून त्याचे नाभीय अंतर जास्त असते आणि या नाभीय अंतर आणि पदार्थ भिंगाशी तुलना करता हे नाभीय अंतर जास्त असते आणि या अशा प्रकारे दोन भिंग वापरल्यामुळे दोन भिंगांच्या एकत्रित परिणामाने अधिक विशालन म्हणजे वस्तू अधिक विशालित करून आपल्याला पाहता येते. एका भिंगाने तयार झालेली प्रतिमा ही दुसऱ्या भिंगासाठी वस्तू ठरते आणि दोन्ही भिंगांचे अक्ष एकाच सरळ रेषेत येतील असे ठेवले जातात. एका धातूच्या नलिकेमध्ये ही दोन्ही भिंगे अशा रीतीने बसवलेली असतात की त्यांच्यामधील अंतर आपल्याला बदलता येते आणि अशा प्रकारे हे अंतर ऍडजस्ट करून आपण एखादी सूक्ष्म वस्तू अतिविशालित करून पाहू शकतो. त्यानंतर बहिर्गोल भिंगाचा उपयोग दूरदर्शी किंवा दुर्बीण मध्येही केला जातो. दुर्बीण किंवा दूरदर्शी या अतिदूरच्या वस्तू स्पष्टपणे व विशालित स्वरूपात त्याच्या बारकाव्यासह पाहण्यासाठी प्रामुख्याने वापरल्या जातात. तर ग्रह, तारे यासारख्या खगोलीय वस्तू पाहण्यासाठी जो दूरदर्शक वापरला जातो त्याला खगोलीय दूरदर्शक असे म्हणतात. दूरदर्शकाचे दोन प्रकार आहेत. एक आहे अपवर्तनी दूरदर्शक. यामध्ये प्रामुख्याने भिंगांचा वापर केला जातो. यामध्ये लेन्सेस वापरल्या जातात, भिंगांचा वापर केला जातो. आणि दुसरा आहे परावर्ती दूरदर्शक. यामध्ये आरसे बघा, स्मॉल मिरर तसंच भिंग या दोन्हींचा वापर या परावर्ती दूरदर्शकामध्ये केला जातो. बहिर्गोल भिंगांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकाशीय उपकरणांमध्ये सुद्धा केला जातो. उदाहरणार्थ कॅमेरा, प्रोजेक्टर आणि वर्णपटदर्शक यासारख्या प्रकाशीय उपकरणामध्ये या बहिर्गोल भिंगांचा उपयोग केला जातो. कॅमेरामध्ये बघा, सिंपल डायग्राम ऑफ अ कॅमेरा. या ठिकाणी कॉन्व्हेक्स लेन्स हे दिसते तुम्हाला, बहिर्गोल भिंग वापरलेला आहे. त्यानंतर प्रोजेक्टर. प्रोजेक्टर मध्ये सुद्धा बघा, या ठिकाणी
बहिर्गोल भिंग वापरलेला आहे. दिसते तुम्हाला या ठिकाणी हे प्रोजेक्शन लेन्स, हे बहिर्गोल भिंग या ठिकाणी वापरलं जातं. आणि वर्णपटदर्शक यामध्ये सुद्धा स्पेक्ट्रोग्राफ यामध्ये सुद्धा बहिर्गोल भिंगाचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे कॅमेरा, प्रोजेक्टर, वर्णपटदर्शक यासारख्या प्रकाशीय उपकरणामध्ये बहिर्गोल भिंगांचा उपयोग केला जातो. तर भिंगे आणि त्याचा उपयोग यामध्ये पुढचा आपण आता भाग बघणार आहोत. दृष्टी सातत्य म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपण चित्रपट बघतो, दूरदर्शनवर विविध चित्रपट किंवा सिरियल्स बघतो. यामध्ये दृष्टी सातत्य या तत्वाचा उपयोग केलेला असतो. अशा प्रकारे आपण एक पुठ्ठा घेतला आणि पुठ्ठ्यावर एका बाजूला काय काढलेलं आहे चित्र? पिंजरा, रिकामा पिंजरा आपण चित्र काढून घेतलं. या पुठ्ठ्याच्या दुसऱ्या बाजूला आपण कोणत्याही पक्ष्याचं चित्र काढून घेऊ. हा पुठ्ठा एका दोऱ्याच्या सहाय्याने अडकवून त्या दोऱ्याला पीळ देऊन तो अशा प्रकारे आपण सोडून दिल्यानंतर काय दिसतंय बघा? प्रत्यक्षात पिंजरा आणि पोपट काय आहेत? पुठ्ठ्याच्या दोन विविध बाजूला आहेत, परंतु ज्या वेळेला आपण सोडतो त्यावेळेला आपल्याला तो पोपट त्या पिंजऱ्यात असल्याचा भास होतो. येस, भास होतो. म्हणजे काय होतं? तर दृष्टी सातत्य म्हणजे काय? एखादी वस्तू आपल्या डोळ्यासमोर म्हणजे नेत्रभिंगासमोर जेव्हा येते त्यावेळेला अशा प्रकारे नेत्रभिंगासमोर जेव्हा आपल्या ही वस्तू येते तेव्हा त्या वस्तूची प्रतिमा या नेत्रभिंगाद्वारे दृष्टीपटलावर तयार होते. या ठिकाणी या दृष्टीपटलावर त्या वस्तूची काय तयार झालेली आहे? ही प्रतिमा तयार झालेली आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा या वस्तूची प्रतिमा तयार होते तेव्हा ती वस्तू आपल्याला दिसते. आता ही वस्तू आपल्या डोळ्यासमोर असेपर्यंत तिची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर असते. म्हणजेच वस्तूची प्रतिमा नेत्रभिंगाद्वारे दृष्टीपटलावर तयार केली जाते आणि म्हणून वस्तू आपणास दिसते. आता आपल्या डोळ्याच्या बाबतीत काय होतं बघा? अशा प्रकारे आपल्या डोळ्यासमोर एखादी वस्तू आली, दृष्टीपटलावर त्या वस्तूची प्रतिमा तयार झालेली आहे. आता ही वस्तू डोळ्यासमोरून गेली, परंतु वस्तू दूर केल्यानंतर सुद्धा 1/16 सेकंदापर्यंत 1/16 सेकंड्स या प्रतिमेचा दृष्टीपटलावर परिणाम तसाच राहतो आणि यालाच दृष्टी सातत्य असं म्हणतात. म्हणजेच काही काळ दृष्टीपट संवेदना टिकून राहते. आपल्याला ती वस्तू या ठिकाणी प्रत्यक्षात नाहीये तरी सुद्धा तिची संवेदना टिकून राहते. यालाच दृष्टी सातत्य असे म्हणतात. तर दृष्टी सातत्य म्हणजे काय? तर बघा, वस्तूची प्रतिमा नेत्रभिंगाद्वारे दृष्टीपटलावर तयार केली म्हणून वस्तू आपणास दिसते. वस्तू जोपर्यंत डोळ्यासमोर असते तोपर्यंत तिची प्रतिमा दृष्टीपटलावर असते. वस्तू दूर केल्याबरोबर प्रतिमा सुद्धा नाहीशी होते. बरोबर, नाहीशी झाली पाहिजे. परंतु आपल्या डोळ्याच्या बाबतीत काय होतं? वस्तू दूर केल्यानंतर 1/16 सेकंदापर्यंत त्या प्रतिमेचा दृष्टीपटलावर असलेला परिणाम तसाच राहतो. म्हणजेच काही काळ त्या वस्तूची जी प्रतिमा आहे तिची संवेदना दृष्टीपटलावर टिकते आणि याच परिणामाला दृष्टी सातत्य असे म्हणतात. आता या दृष्टी सातत्यामुळेच आपण चित्रपट बघत असतो. तर दृष्टी सातत्य हा अनुभव देणारी दैनंदिन जीवनातील उदाहरणे म्हणजेच पहिला आहे दूरदर्शन संच आणि दुसरा आहे
चलचित्रपट कशा प्रकारे कार्य करतो? तर चलचित्रपटाचं कार्य कसं चालतं बघा. चलचित्रपटाचे कार्य हे दृष्टी सातत्यावर आधारलेले आहे. यात गतिमान वस्तूची छायाचित्रे 1/16 सेकंदापेक्षा कमी कालांतराने घेतली जातात व त्याच वेगाने ती पडद्यावर प्रक्षेपित केली जातात. क्रमाने येणाऱ्या दोन चित्रांच्या मधल्या कालावधीत प्रकाश पडत नाही. प्रत्येक चित्र आधीच्या चित्रापेक्षा वेगळे असते. आधीच्या चित्राची संवेदना नष्ट होण्यापूर्वीच दुसरे चित्र पडद्यावर आल्याने दृष्टी सातत्यामुळे आपल्याला गतिमान वस्तू सलगपणे पाहत असल्याचा भास होतो. तर अशा प्रकारे हे चलचित्रपटाचं कार्य चालतं. दृष्टी सातत्य या तत्वाचा उपयोग चलचित्रपटामध्ये केला जातो. तर या चलचित्रपटाचं कार्य कसं चालतं ते बघा. या चित्रांची तुम्ही निरीक्षण करा. पहिलं चित्र बघा, पहिलं, दुसरं, 3, 4 प्रत्येक चित्राचं निरीक्षण करा आणि हे शेवटचं चित्र. या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षात तो घोडा धावताना दिसत आहे. थोडंसं निरीक्षण करा बारकाईने. पहिल्या चित्रामध्ये बघा घोड्याचे पाय, दुसऱ्या चित्रात, तिसऱ्या चित्रात, चौथ्या चित्रात. म्हणजेच काय, तर हे गतिमान वस्तू आहे. तर या गतिमान वस्तूची छायाचित्रे प्रत्येकाचं चित्र वेगळं आहे. 1/16 1/16 सेकंदापेक्षा कमी कालांतराने ही चित्र घेतलेली आहेत आणि त्याच वेगाने ती पडद्यावर प्रक्षेपित केली जातात. आणि दोन चित्रांच्या मधल्या कालावधीत पडद्यावर प्रकाश पडत नाही. प्रत्येक चित्र आधीच्या चित्रापेक्षा वेगळे आहे. आणि त्यामुळे होतं काय, की आधीच्या चित्राची संवेदना नष्ट होण्यापूर्वीच दुसरं चित्र पडद्यावर येतं आणि दृष्टी सातत्यामुळे आपल्याला गतिमान वस्तू सलगपणे पाहत असल्याचा भास होतो. रंगाची जाण. आता रंग आपण बघतो, वेगवेगळे रंग आपण ओळखू शकतो. तर या रंगांची जाण आपल्याला कशी होते? मानवी डोळ्यातील दृष्टीपटल हे अनेक प्रकाश संवेदी पेशींचे बनलेले असते. हे दृष्टीपटल या ठिकाणी आहे आणि यामध्ये या अनेक प्रकारच्या प्रकाश संवेदी पेशी असतात. प्रामुख्याने या पेशी दंडाकार आणि शंक्वाकार अशा असतात. या आहेत शंक्वाकार पेशी आणि या आहेत दंडाकार पेशी. तर दोन प्रकारच्या प्रामुख्याने या पेशी असतात. दंडाकार पेशी ज्या असतात या पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदूस प्रकाशाच्या तेजस्वितेची किंवा अंधुकतेची माहिती पुरवतात. ज्या वेळेला प्रकाश पडतो त्यावेळेला या दंडाकार पेशी त्याला प्रतिसाद देतात आणि त्यामुळे मेंदूला प्रकाशाच्या तेजस्वितेची किंवा अंधुकतेची कल्पना येते. तर शंक्वाकार पेशी ज्या आहेत या पेशी प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात आणि दृष्टीपटलावरील प्रतिमेच्या रंगाची माहिती मेंदूस पुरवतात. प्रामुख्याने लाल, हिरवा आणि निळा दिसतोय तुम्हाला. हे 3 रंग या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तर दंडाकार आणि शंक्वाकार पेशी. दंडाकार पेशी प्रकाशाची तीव्रता आपल्याला दर्शवितात, तर शंक्वाकार पेशी रंगाला प्रतिसाद देतात. आणि त्यानंतर प्राप्त माहिती म्हणजे कोणकोणत्या रंगाची माहिती आहे, कोणत्या रंगाची ती वस्तू आहे, त्याप्रमाणे प्राप्त माहितीचे मेंदूद्वारे विश्लेषण केले जाते आणि वस्तूचे वास्तव चित्र आपल्याला दिसते. बघा रंगांची जाण आपल्याला कशी होते. तर अशा प्रकारे या दंडाकार व शंक्वाकार पेशींच्या सहाय्याने दृष्टीपटलावर वस्तू जी तयार होते त्या वस्तूची प्रतिमा आणि त्या वस्तूचा रंग जो आहे तो आपल्याला कळतो, कारण मेंदूद्वारे ते संदेश चेतातंतू मार्फत
ते संदेश मेंदूपर्यंत पोहोचवले जातात. प्राप्त माहितीचे मेंदूद्वारे विश्लेषण केले जाते आणि वस्तूचे वास्तव चित्र आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे या रंगांची आपल्याला माहिती होते. तर दंडाकार आणि शंक्वाकार या दोन प्रकारच्या पेशी असतात. या आहेत शंक्वाकार पेशी आणि दुसऱ्या आहेत त्या इतर ज्या आहेत या सगळ्या दंडाकार पेशी. तर दंडाकार पेशी या अंधुक प्रकाशात सुद्धा प्रतिसाद देतात, परंतु शंक्वाकार पेशींना अंधुक प्रकाशात संवेदना नसतात. या पेशी फक्त तेजस्वी प्रकाशातच प्रतिसाद देतात आणि यामुळे रंगांची संवेदना किंवा जाण ही फक्त तेजस्वी प्रकाशातच आपल्याला होते. शंक्वाकार पेशींना तांबड्या, हिरव्या व निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या संवेदना असतात. लक्षात ठेवा, शंक्वाकार पेशींना कोणकोणत्या रंगाच्या? तर तांबड्या, हिरव्या व निळ्या या 3 रंगांच्या वेगवेगळ्या संवेदना असतात. जेव्हा तांबडा रंग डोळ्यावर पडतो तेव्हा तांबड्या रंगाला प्रतिसाद देणाऱ्या पेशींना इतर पेशींच्या मानाने जास्त उद्दीपित करतो. म्हणजे ही जी पेशी आहे तांबड्या रंगाची प्रतिसाद देणारी पेशी इतर पेशींच्या मानाने जास्त उद्दीपित होते आणि त्यामुळे आपल्याला तांबड्या रंगाची जाण होते. अशाच प्रकारे हिरवा, निळ्या रंगाची आपल्याला जाण या शंक्वाकार पेशींच्या सहाय्याने होत असते. रंगांध. काही व्यक्ती रंगांध असतात. तर रंगांध म्हणजे काय? तर काही व्यक्तींमध्ये विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या शंक्वाकार पेशींचा अभाव असतो. अशा व्यक्ती ते रंग ओळखू शकत नाहीत किंवा निरनिराळ्या रंगात भेद करू शकत नाहीत. अशा व्यक्तींना रंगांध, कलर ब्लाइंड पर्सन असे म्हणतात. ही आहे कलर ब्लाइंडनेस टेस्ट. अशा प्रकारे आपल्याला हे रंग या ठिकाणी तुम्हाला दिसते आणि त्यावर असणारे नंबर्स कोणकोणते आहेत हे आपण जर ओळखू शकत असू तर आपण रंगांध नाही. तर बऱ्याच रंगांचे अंध लोक इतर लोकांप्रमाणे स्पष्ट पाहतात. आता रंगांध व्यक्ती स्पष्ट पाहू शकतात. ते इतर काही बऱ्याचशा गोष्टी म्हणजे सगळ्याच गोष्टी ते सक्षमपणे पाहू शकतात, परंतु लाल, हिरवा किंवा निळा प्रकाश ते पूर्णपणे पाहण्यास अक्षम असतात. त्यांना रंगामधला फरक जो आहे तो फरक त्यांना कळत नाही आणि यालाच म्हणतात रंगांध. तर अशा प्रकारे मानवी डोळ्याचं कार्य या भिंगाद्वारे कसं चालतं आणि याच भिंगांचा उपयोग वेगवेगळ्या उपकरणांमध्ये कशा प्रकारे केला जातो हे आपण बघितलेलं आहे. थोडक्यात आपण आज जे काही शिकलो आहोत त्यावर काही प्रश्न बघणार आहोत. समायोजन म्हणजे काय, ते कसे साधता येते? तर समायोजन म्हणजेच विविध अंतरावरील वस्तूंची सुस्पष्ट प्रतिमा डोळ्याच्या आतील पटलावर मिळविण्याची प्रक्रिया होय. आपल्या डोळ्यामध्ये असणारे जे नेत्रभिंग आहे हे लवचिक असते. हे लवचिक नेत्रभिंग कमी अधिक फुगीर करून त्याची वक्रता बदलून समायोजन साधता येते. मानवी डोळ्याला रंगाची जाण कशी होते ते स्पष्ट करा. उत्तर लिहिताना शक्यतो तुम्ही पॉइंट्स मध्ये उत्तर लिहिण्याचा सराव करा. मानवी डोळ्यातील दृष्टीपटल हे अनेक दंडाकार आणि शंक्वाकार अशा 2 प्रकारच्या प्रकाश संवेदी पेशींचे बनलेले असते. 2 प्रकारच्या पेशी असतात. शंक्वाकार पेशी तेजस्वी प्रकाशाच्या रंगास प्रतिसाद देतात आणि दृष्टीपटलावर तयार झालेल्या प्रतिमेच्या विविध रंगाची माहिती मेंदूस पुरवतात. कोणत्या पेशी? तर शंक्वाकार पेशी. मानवी डोळ्याला रंगांची जाण या शंक्वाकार पेशींमुळे होत असते. काही व्यक्तींच्या डोळ्यांत विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या या शंक्वाकार पेशी नसतात आणि त्यामुळे त्यांना निरनिराळ्या रंगात भेद करू शकत नाही, म्हणजेच या व्यक्ती रंगांध असतात. तर मानवी डोळ्याला या रंगांची जाण
प्रामुख्याने या शंक्वाकार पेशींमुळे होत असते. रंगांची संवेदना व जाण फक्त प्रकाशातच का होते? बघा, मानवी डोळ्यातील दृष्टिपटल हे अनेक दंडाकार व शंक्वाकार अशा दोन प्रकारच्या प्रकाश संवेदी पेशींचे बनलेले असते. दंडाकार पेशी या प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात, तर शंक्वाकार पेशी प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात. शंक्वाकार पेशी फक्त तेजस्वी प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात. अत्यंत महत्वाचे आहे बघा, शंक्वाकार पेशी फक्त तेजस्वी प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात. प्रकाश अंधुक असल्यास त्या कार्य करीत नाहीत. म्हणून रंगांची संवेदना व जाण फक्त प्रकाशातच होते. घड्याळ दुरुस्तीमध्ये साधा सूक्ष्मदर्शक वापरतात किंवा साधी सूक्ष्मदर्शी वापरतात. साध्या सूक्ष्मदर्शकाच्या नाभी अंतराच्या आत वस्तू ठेवली असता तिची सुलट व मोठी प्रतिमा भिंगाच्या त्याच बाजूस दिसते. साध्या सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने वस्तूची 20 पट मोठी सुस्पष्ट प्रतिमा दृष्टीच्या लघुतम अंतरावर मिळवता येते. त्यामुळे डोळ्यावर ताण न येता घड्याळाचे सूक्ष्म भाग सुलट व मोठे दिसण्यासाठी घड्याळ दुरुस्तीमध्ये घड्याळजी साधी सूक्ष्मदर्शी वापरतात. तर अशा प्रकारे पॉइंट वाईज उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.